आज मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो जो बहुतेक लोक मनात ठेवतात पण बोलायला घाबरतात. हो, तर मग बघा, डायनासोर्स आधी होते, मग लाखो वर्षांनी माणूस आला, मग हळूहळू शेती, गाव, राज्य, मग युद्ध, मग मुघल आले, त्यानंतर मग ब्रिटिश, मग कुठेतरी मग आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मग यांसारख्या गोष्टींमध्येच आपल्याला प्रश्न पडतो की रामायण आणि महाभारत हे कुठे बसते. राम कधी जन्मले, त्यानंतर मग कृष्ण कधी आले, त्यानंतर मग हे सर्व कधी झाले, हे खरं आहे की खोटं आहे की कल्पना आहे. तर मग बघा, जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये खरे उत्तर जर पाहिजे असेल एक्सप्लेनेशन सोबत, तर ही व्हिडिओ नक्कीच पूर्णपणे बघा. चला तर मग पॉईंट नंबर 1, सायन्स काय सांगतो. तर मग बघा, सायन्सनुसार डायनोसॉर सुमारे 6.5 कोटी वर्षापूर्वीच नष्ट झाले. त्यानंतर मग जवळजवळ लाखो वर्षांनी पहिला होमोसेपियन्स म्हणजेच माणूस पृथ्वीवर आला. सुरुवातीला माणूस शिकार करत होता, नंतर शेती सुरू झाली, मग गाव, शहर, राज्य तयार झाले, मग हळूहळू माणूस विकसित होत गेला आणि वेगवेगळ्या समाज रचना पण तयार झाल्या. या सर्व जे काही गोष्टी आहेत या आर्किओलॉजिकल एव्हिडन्सवर आधारित आहेत असे मानले जाते आणि आपल्याला पण लहानपणापासून यांसारख्या गोष्टी पुस्तकांमध्ये पण आपल्याला शिकायला मिळतात. पॉईंट नंबर 2, मग रामायण आणि महाभारत हे कुठून आले. तर मग बघा, इथेच खरे कन्फ्युजन आपले सुरू होते. तर मग बघा, रामायण आणि महाभारत हे सायन्स बुक नाही, हे आहेत इतिहास प्लस पुराण प्लस संस्कृत ग्रंथ आहेत. याचा उद्देश म्हणजे टाईमलाईन मोजणे नव्हता, तर समाजाला कसं जगायचे हे शिकवणे यांसारख्या गोष्टींचा महत्त्व आहे. जसं की राम म्हणजे एक आदर्श राजा, त्यानंतर सीता म्हणजे एक संयम आणि शक्तीचे प्रतीक, त्यानंतर मग कृष्ण म्हणजे बुद्धी, रणनीती आणि जीवन तत्वज्ञानाचे एक परफेक्ट उदाहरण. या ज्या काही कथा आहेत या माणसांना पूर्णपणे चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी सांगितल्या गेल्या आहेत. पॉईंट नंबर 3, युग सिस्टम म्हणजे काय. तर मग बघा, आपल्याकडे वेळ पाहण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. जसं की 4 युग सांगितले जातात: सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आता राम जे आहेत ते त्रेतायुगात होते, त्यानंतर मग कृष्ण आणि महाभारत या ज्या काही गोष्टी आहेत या द्वापरयुगमध्ये झाल्या, त्यानंतर मग आता आपण जे आहोत, ज्या टाईममध्ये आहोत ते कलियुग मानले जाते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, युग म्हणजे हे एक सायंटिफिक कॅलेंडर मानले जात नाही. हो, हे एक फिलॉसॉफिकल सायकल मानले जाते. तर मग आता एंडिंगमध्ये प्रश्न असा पडतो की डायनोसॉर नंतर रामायण आणि महाभारत झाले असेल का. तर मग याचे सरळ उत्तर आहे नाही. हो, सायन्सच्या टाईमलाईनमध्ये रामायण आणि महाभारत हे लिटरल मिनिंगमध्ये बसतच नाही. हो, म्हणूनच सायन्स त्यांना मायथॉलॉजी किंवा इपिक लिटरेचरी म्हणते. पण याचा अर्थ असा नाही की रामायण आणि महाभारत या ज्या काही कथा आहेत या निरर्थक आहेत. नाही, त्या कथा माणसाच्या स्वभाव, नीती, निर्णय हे शिकवतात. हेच त्यांचे खरे आणि रिअल महत्त्व आहे. नंबर 4, मुघल आधी आले की रामायण आधी झाली. तर मग बघा, रामायण आणि महाभारत मुघल येण्याच्या खूप आधी वर्षापूर्वीच भारतात रामायण आणि महाभारत होत्या. म्हणजे रामायण आणि महाभारत त्यांचे मॅन्युअल जे काही स्क्रिप्ट आहेत ते 2000 ते 25,000 वर्षापूर्वीचे सापडतात. मुघल भारतात आले तेव्हा या कथा आधीपासूनच लोकांच्या मनात होत्या. म्हणजे या ज्या काही कथा आहेत या आधीपासूनच भारतीय संस्कृतीचे मोठे भाग मानले जाते आणि मोठे भाग आहेत. यांसारख्या गोष्टींमधून आपल्याला चांगल्या प्रकारे क्लिअर पण होऊन जाते की सायन्स आणि रिलिजन म्हणजेच आपले जे काही धर्म आहेत या वेगवेगळ्या पटरीवर चालतात, वेगवेगळ्या लाईनवर चालतात. सायन्स जे आहे हे ॲक्च्युअलमध्ये कशा प्रकारे घडले यांसारख्या गोष्टी आपल्याला क्लिअरली सांगण्याचे प्रयत्न सायन्स करत असते. त्यानंतर मग रिलिजन म्हणजेच आपले जे काही धर्म आहेत ते आपल्याला ॲक्च्युअलमध्ये सांगतात की समाजामध्ये आपण कसे जगले पाहिजे. हो, रामायण महाभारत जे काय आहेत या सायन्सच्या टाईमलाईन डिसाईड करण्याच्या गोष्टी नाही. या गोष्टी आपले कॅरेक्टर आपण कशा प्रकारे चांगले डेव्हलप करू शकतो यांच्यासाठी या गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. रामायण आणि महाभारत यांसारख्या ज्या काही कथा आहेत, म्हणजेच आपण यांसारख्या गोष्टींना जर सायन्सच्या अकॉर्डिंग जर आपण चांगल्या प्रकारे जर बसवायला गेलो तर आपण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कन्फ्यूज पण होऊ शकतो. तुम्हाला काय ॲक्च्युअलमध्ये यांसारख्या गोष्टींविषयी वाटते तर कॉमेंटमध्ये मला नक्कीच सांगा.